नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शंकर सुतार, निसर्ग माझा. मित्रांनो, सध्या आरेच्या जंगलात काय चालू आहे? आरेच्या जंगलात जे चालू आहे ते खूप विदारक आहे आणि ते खूप भयानक आहे. कारण की आरेच्या जंगलात आता मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो आहे आणि इथे कोणाचंही लक्ष नाही आहे. दुसरी गोष्ट, आज कचरा तर टाकला जातो आहे, हॉस्पिटलचं जे इंजेक्शन्स असतात, ब्लड असतं, तेही इथे आणून टाकले जात आहे. मी तुम्हाला दाखवतो आहे, इथे मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स टाकलेले आहेत, ब्लड टाकलेले आहेत. आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करतोय नक्की याच्यामध्ये काय आहे, कुठच्या हॉस्पिटलचं वगैरे आहे का. तर इथे मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स टाकलेले आहेत, ब्लड टाकलेलं आहे आणि असं टाकणं हे कायद्याने गुन्हा आहे. तर मला प्रशासनाला विनंती आहे की जे काही आरेच्या जंगलात जे चालू आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई व्हावी. हे जे अशा पद्धतीने निष्काळजीपणे जे टाकतात आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं खूप गरजेचं आहे. कारण इकडचे जे वन्यजीव आहे त्यांना ह्याचा त्रास होऊ शकतो, त्यांचा ह्याच्यात जीव जाऊ शकतो. कारण ह्याच्याने इन्फेक्शन होऊ शकतं, ह्याच्यामध्ये सुया वगैरे आहेत, त्या सुया त्यांना लागू शकतात. आता ही जी कंप्लेंट आहे, ह्या गोष्टीबद्दल मला माझा मित्र जो आहे अजिंक्य सुतार, अजिंक्य येते, मी सकाळी कामाला जात होतो. तर अजिंक्यने मला फोन केला की दादा इथे असं पडलेलं आहे. तर त्याला मी फोटो त्याच्याकडनं मागवले, तर त्याने मला फोटो पाठवले आणि लगेच मी त्याला सांगितलं की पोलिसांना कंप्लेंट कर. तर पोलिसांना त्यांनी कंप्लेंट केली, पण तो बोलत होता की नको, पोलिसांना कंप्लेंट कशाला करायची, उगाच माझ्यावरती येईल. तर मी त्याला थोडासा धीर दिला. मी बोललो बिंदासपणे तू पोलिसांना सांग, पोलिसांच्या निदर्शनास आणून दे. मग त्याने पोलिसांना कंप्लेंट केली, पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं आणि आता आपण BMCच्या मार्फत हे काढणार आहोत. तर आता बघू आपण, आता BMCची गाडी येईल आणि टाकेल. आणि मी तुम्हाला सर्वांनी सांगेन, कुठेही घाबरू नका. जर तुम्हाला कुठेही अशा गोष्टी दिसत असतील किंवा संशयास्पद गोष्टी दिसत असतील तर प्लीज पोलिसांना कळवा, जवळच्या BMCला कळवा आणि ती गोष्ट निदर्शनास आणून द्या. कारण की ह्या गोष्टी छोट्या मोठ्या नाहीत, ह्या गोष्टी ह्या भयानक आहेत आणि ह्या तुम्हाला, आम्हाला, ह्या इकडच्या वन्यजीवांना खूप त्रासदायक आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करा. आता अजिंक्यने कंप्लेंट केलेली आहे, BMCला पण कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यानंतर पोलिसांना पण कंप्लेंट केलेली आहे. तर हे असं जे पडलेलं आहे ना, हे खूप धोकादायक आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ब्लड पण आहे. सर्व जरा मोबाईल खाली घे. हे बघा इथे जे दिसत आहे ना, हे बघा, याच्यात ब्लड आहे, याच्यात ब्लड आहे. पुन्हा हे इंजेक्शन्स आहेत. हे बघा, हे हॉस्पिटलचं सामान आहे इथे सगळं. आणि इथे इंजेक्शन वगैरे एकदम, म्हणजे इथे जे गाड्या येतात, हॉस्पिटलमध्ये ज्या गाड्या येतात, त्या गाड्या त्यांनी इथे तो कचरा टाकलेला आहे, तो आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हे दिसलं पाहिजे हे कोणी केलंय आणि याच्यावरती कारवाई होणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार, निसर्ग माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.